सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी तर कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त। आरोपी मोहम्मद बांगलादेशी असल्याचा संशय। चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात शिरला। मुंबई पोलिसांची माहिती। तर बांगलादेशी असल्याचं अजून स्पष्ट नाही। वकिलांच्या आरोपीचं स्पष्टीकरण। सैफ अली खानच्या हल्लेखोराला पकडल्याबद्दल किरीट सोमय्यांनी मानले पोलिसांचे आभार। बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात तीव्र कारवाई करण्याचं आवाहन। संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा यासाठी संभाजीनगरात जनाक्रोश मोर्चा। मोर्चात इम्तियाज जलील यांच्यासह अंबादास दानवेंचाही सहभाग। येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे। आगामी पालिका निवडणुकीकरता तयारीला लागा। शिर्डीतील अधिवेशनात अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना। पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा म्हणून मीच दादांना पालकमंत्री पदाची जबाबदारी घेण्याची विनंती केली। चर्चांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। अजितदादांकडे पालकमंत्रीपद जाणं हा कोणता दैवी संकेत म्हणावा। बीडच्या पालकमंत्रीपदावरून सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंवर टीका। बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलण्याची अंधारेंची मागणी। आणि लाडकी बहीण योजना बंद होणार, खासदार प्रणिती शिंदेंचा दावा। लाडकी बहीण आता सावत्र झालीये म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला।